नमस्कार मंडळी, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. बघा, 27 जानेवारी रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ऍक्सिडेंट झाला होता, म्हणजे अपघात झाला होता. म्हणजे त्यांच्या विमानाचा अपघात झाला, त्यात त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वेगवेगळ्या शंका कुशंका निर्माण झाल्या. तो अपघात नसून घातपात आहे असं लोकांचं म्हणणं आलं. आणि मग त्याच्यातले काही टेक्निकल मुद्दे, टेक्निकल इश्यूज आहेत ते रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन समोर आणले. आणि त्याच्यानंतर मात्र लोकांना हळूहळू खात्री पटायला लागली की अपघात नाही, घातपातच आहे. आणि मग घातपात असेल तर याच्या मागे नेमकं कोण आहे? सरकारमधली काही माणसं आहेत का, त्यांच्यात पक्षातली काही माणसं आहेत? असे वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले. मूळ मुद्दा इथं असा आहे की हे घातपात आहे याच्यावर शिक्कामोर्तब झाल्यासारखं कधी झालं की जेव्हा या अपघाताच्या चौकशीला वेळ लागतोय जास्तीत जास्त. मग सुरुवातीला सांगण्यात आलं की ब्लॅक बॉक्स खराब झाला, मग नंतर म्हणले नाही नाही ब्लॅक बॉक्स चांगला आहे. मग नंतर पुन्हा काल एक अहवाल आला 28 तारखेला, बरोबर 1 महिना 1 दिवसानंतर. त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की विमान झाडाला धडकलं आणि म्हणून मग खाली पडलं. म्हणजे एकंदरीत ही सगळी बनवाबनवी काय आहे ती जनतेच्या समोर यायला लागली. म्हणजे या अहवालामध्ये जे काही अहवाल आला, त्या अहवालात जे काही सांगण्यात आलं त्याच्यावर कोणाचाही विश्वास नाही. अगदी शेंबड्या लेकराला सुद्धा विश्वास बसणार नाही, इतका म्हणजे बेकार पद्धतीचा अहवाल तो होता. म्हणजे जसं काय थातूर मातूर थुकापालीस म्हणतो आपण, त्या पद्धतीचा अहवाल होता. आता याच्यामध्ये काय झालं की घातपाताची शंका आता बळावली, लोकांना खात्री झाली. तेव्हा अजित दादांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर अपघातामध्ये घातपात असल्याचा संशय आला, आणि या संशयाची जी सुई आहे ती सुई कोणाकडे गेली? तर ती सुई गेली प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्याकडे, या दोघांवर. कारण प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांना कदाचित अजितदादा नको होते का? किंवा मग प्रफुल्ल पटेल हे जे आहे ते नागरी उड्डयन मंत्री होते, त्यांचे तिकडे फार चांगले संबंध होते, ते मंत्रालय त्यांच्याकडे होतं. मग अशा बऱ्याचशा गोष्टी समोर यायला लागल्या. आणि हळूहळू याच्यामधून एक गोष्ट कळायला लागली की हा नक्की अपघात नाही तर घातपातच आहे. पण त्या घातपाताच्या पाठीमागं कोण, असं जेव्हा चर्चा व्हायला लागली तेव्हा आणखीन एक गोष्ट समोर आली. ती म्हणजे रोहित पवारांनी एक अचानकपणे आरोप केला. ठीक आहे. त्या आरोपापूर्वी एक अजितदादांची जी सोशल म्हणजे शोकसभा होती, त्या शोकसभेचे व्हिडिओ जे आहे ते सोशल मीडियावर फार मोठ्या वेगानं व्हायरल झाले. त्या व्हिडिओमध्ये काय दिसतंय आपल्याला, तर हे जे प्रफुल्ल पटेल साहेब आहेत, हे अडाणी सोबत हसी मजाक करताना दिसत आहेत एकदा, आणि एकदा हेच पटेल साहेब अंबानी सोबत, मुकेश अंबानी यांच्यासोबत हसी मजाक करताना दिसतात. म्हणजे शोक सभेमध्ये काय असतं, तर आपल्याला तिथं दुःख झालेलं असतं किंवा दुःखाचं वातावरण असतं. प्रत्येक जण त्यांच्या आठवणी सांगतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्यांच्या आठवणींचं म्हणजे पुन्हा उजाळा भेटतो आणि आपला एक चांगला माणूस गमावला याचं दुःख होतं. पण असं न पाहता हे दोघं हसताना दिसले, हसी मजाक करताना दिसले. याच्यावरून मात्र आणखी एक गोष्ट लक्षात आली की प्रफुल्ल पटेल जो आहे तो किती असंवेदनशील आहे, ही गोष्ट समोर यायला लागली. पण हे सगळं घडत असताना, संशयाची सुई असताना, किती असंवेदनशील माणूस आहे, म्हणजे ते मानवी म्हणजे प्रवृत्तीला काळीमा फासणारी गोष्टी असल्यासारखी त्यांनी तिथं हसताना ते दाखवलं. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना रोहित पवारांनी आणखी एक मोठा त्यांच्यावर आरोप केला. तो म्हणजे रोहित